येस दिसतंय. येस चला सुरू करूयात. सगळ्यांना येतोय आवाज? चला ओके. वेलकम एव्हरीवन. आज आपलं सेकंड लेक्चर आहे आपलं टीईटीचं. मागच्या लेक्चरमध्ये थोडासा टेक्निकल इश्यू झाला होता, त्याच्यामुळे आता आजपासून आपण रेग्युलर लेक्चर सुरू करू. ठीक आहे. चला मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं जी टीईटीची एक्झाम आहे त्या टीईटीच्या एक्झाममध्ये आपल्याला 40 प्रश्न सायन्सचे आहेत, बरोबर. तर या पुन्हा एकदा थोडं आपण रिवाईज करूयात की या टीईटीच्या सायन्सच्या पेपरमध्ये आपण जर पाहायला गेलं त्याला आपण विज्ञान किंवा सामान्य विज्ञान असं म्हणूयात. बघा, विज्ञान किंवा सामान्य विज्ञान सायन्स याच्यामध्ये एकूण आपला जवळजवळ 40 प्रश्न आहेत, 40 क्वेश्चन्स आहेत, बरोबर. आता लक्षात ठेवा, जरी 40 क्वेश्चन्स असतील आणि आपण मागचे PYQ पाहिले आणि कोणत्या टॉपिकला फोकस केलं पाहिजे हे पण आपण पाहिलं, बरोबर. पण लक्षात ठेवा आपल्याला एक्झामला अजून वेळ आहे, त्याच्यामुळे फक्त टॉपिकला भर न देता की समजा हा टॉपिक एक्झामला आला हाच करायचा असं न करता आपण एकदम बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत जर चांगला अभ्यास केला प्रॉपर तर नक्कीच आपल्याला एक्झाममध्ये फायदा होईल, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला मी शिकवणार आहे तेव्हा तुम्हाला एकदम बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत शिकवेल. तुमचे बेसिक्स क्लिअर होतील आणि एक्झाममध्ये तुम्हाला मार्क्ससुद्धा मिळतील, बरोबर. चला मग आता एकदा पुन्हा बघा, जनरली पाहिलं आपण तर विज्ञानामध्ये भरपूर विषय आपल्याला पाहायला मिळतात, पण आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपले विषय मेनली 3 आहेत. कोणते कोणते विषय 3 आहेत बघा मेनली आपल्याला? तर बघा, पहिला विषय आपला आहे बायोलॉजी. ओके. आता बघा, बायोलॉजी जेव्हा आपण म्हणतो त्या बायोमध्ये अजून 2-3 विषय आपल्याला पाहायला मिळतात महत्त्वाचे. बघा याच्यामध्ये पहिला विषय कुठला बायोमध्ये? तो आहे बघा झूलॉजी. नेक्स्ट आहे बघा आपला बॉटनी. नंतर आहे बघा हेल्थ सायन्स किंवा हायजीन. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अजून जर काही ठिकाणी पाहिलं तुम्ही, इथे मेडिसिनसुद्धा येतो. फार्माकोलॉजी, मेडिसिन, ॲग्रिकल्चर, भरपूर विषय आहेत. पण आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे 4 महत्त्वाचे लक्षात ठेवा इथे. ओके. झूलॉजी, बॉटनी, हायजीन आणि मेडिसिन. ठीक आहे. मराठीमध्ये सांगू तुम्हाला, मराठीमध्ये बायोलॉजीला आपण जीवशास्त्र असं म्हणतो. ओके. बघा, जीवशास्त्र बायोलॉजी. झूलॉजीला आपण काय म्हणणार? प्राणीशास्त्र असं म्हणणार. बघा, प्राणीशास्त्र. मेडिसिनला आपण म्हणणार बघा औषधशास्त्र, फार्माकोलॉजी किंवा मेडिसिन, औषधशास्त्र. ठीक आहे. बॉटनीला आपण काय म्हणणार? वनस्पतीशास्त्र. आणि हायजीनला आपण म्हणणार आरोग्यशास्त्र. ठीक आहे. आता बघा, आता पुढचा मुद्दा लक्षात ठेवा. सेकंड विषय बघा, सगळ्यात महत्त्वाचा विषय आपला भौतिकशास्त्र, ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणणार? फिजिक्स. ठीक आहे. आणि नंतर आपला रसायनशास्त्र, त्याला आपण काय म्हणतो बघा? केमिस्ट्री. ठीक आहे. बघा, मग एवढे विषय आपल्याला महत्त्वाचे आहेत. तर आपण सगळ्यात पहिले विषय सुरू करतो जनरली बायोलॉजी. आता मी रॅन्डम विषय घेतो, मी पहिले काही पार्ट बायोचा घेतो, मग फिजिक्स आणि मग केमिस्ट्री रॅन्डम शिकवतो. पण मला सांगा, आता तुमच्याकडे मला उत्तर हवं आहे, आपण सगळ्यात पहिले कोणत्या विषयाचा अभ्यास सुरू केला पाहिजे? मला सांगा, आपण सगळ्यात पहिले कोणत्या विषयाचा अभ्यास सुरू केला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात पहिले आपण कोणत्या विषयाचा, विज्ञानाचा अभ्यास करताना अभ्यास सुरू करायला पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? मला तुम्ही कमेंट करून सांगा. याला कोण लाईव्ह आहेत तुम्ही मला सांगू शकता. चलो. तर ऑब्वियसली बघा, आपण बायोचा अभ्यास पहिले करायला पाहिजे, कारण बायोमध्ये अजून सारे बाकीचे उपघटक सुद्धा आहेत. सगळ्यांना माझा आवाज येतो का? एकदा कन्फर्म करा बरं. ओके. हां, ठीक आहे. चल सुरू करूयात. एकदा मला फक्त कन्फर्म करा की आवाज येतो आहे की नाही येत तुम्हाला. ठीक आहे. चला आता बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मग आपण सुरू करणार विषयाला आपल्या झूलॉजी किंवा बायोलॉजी. आता बघा, मग आपण येस नाही आपण सगळ्यात पहिले सुरू करणार अभ्यास कशाचा? तर तो बायोचा, कारण बायोमध्ये बाकी सारे विषय जास्त आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हा विषय पहिले करणं गरजेचं आहे. ओके. ठीक आहे. चला आता येईल आवाज तुम्हाला?
तर बघा आपण बायोचा अभ्यास करणं गरजेचं आहे सगळ्यात जास्त, कारण त्याच्यामध्ये जास्त कंटेंट आहे, बरोबर. बाकी हे दोन आपल्याला करायचेच आहेत, पण आपल्याला बायोचा अभ्यास करणं गरजेचं आहे मुख्यतः. आता बघा, जेव्हा आपण बायोचा अभ्यास करतो, तुम्हाला मी सांगितलं होतं लेक्चर 1 मध्येच आपल्या की कोणते कोणते टॉपिक आहेत, ठीक आहे, बायोमध्ये. तर बघा या बायोमध्ये भरपूर सारे टॉपिक आहेत, भरपूर सारे टॉपिक, एन नंबर ऑफ टॉपिक्स आर देअर, खूप टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये. आता बघा, मग जेव्हा आपण बायोलॉजी हा शब्द वापरतो, टॉपिक खूप सारे आहे याच्यामध्ये. आता बाकी विषय आपण तर ऑलरेडी पाहिले, विषय कुठले कुठले आहे, तर टॉपिक याच्यामध्ये खूप सारे आहेत, बरोबर. पण आता अभ्यास सुरू करताना अभ्यास सुरू कुठून केला पाहिजे, तर बघा मी कुठल्या मताचा आहे. बघा, जेव्हा आपण अभ्यास सुरू करतो तेव्हा असा आपण टॉपिक निवडायचा ज्याचा रेफरन्स बाकी सगळ्या टॉपिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ठीक आहे. मग आता बघा, सर लाईव्ह आहे ना, चालू आहे लेक्चर माझं, कमेंट येऊन राहिलं, काय म्हणते मला तर येऊन राहिलं कमेंट, आताच आवाज येतोय म्हणून. तुम्ही तर करा ना, रिफ्रेश करा बरं त्याला. एक मिनिट फक्त, येस. ओके, क्लिअर आहे, हां, येस येस, चलो. तुम्हीच मध्ये मध्ये फोन लावता ना. अरे चालूच आहे ना लेक्चर, तुम्हीच तर मध्ये फोन लावला, कमालच आहे, मला समजत नाही. चला, ठीक आहे. हां, बस मी तुम्हाला सगळं सांगतो, डोंट वरी. तुम्हाला सांगतो, सगळं सांगतो कसं करायचं, डोंट वरी. जेव्हा तुम्हाला मी शिकवणार आहे, मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, सगळ्या गोष्टी. मेन टॉपिक पण घेणार. लक्षात ठेवा, जेव्हा आपली एक्झाम डिक्लेअर होईल तेव्हा मेन टॉपिक करायचे. पण जेव्हा एक्झाम डिक्लेअर नाही, ओके, जेव्हा एक्झाम डिक्लेअर नाही तेव्हा बेसिकपासून सगळा अभ्यास करायचा, समजलं सगळ्यांना. त्याच्यामुळे बघा, स्टेट बोर्डचे प्रत्येक पॉईंटसुद्धा केले पाहिजेत, कारण आपल्याला शिकवायचं स्टेट बोर्डाच आहे, बरोबर. त्याच्यामुळे बघा, आपले 1-2 लेक्चर पुढे गेले की तुम्हाला मी सांगणार आहे स्टेट बोर्ड स्ट्रॅटेजी, की जर त्याच्या अँगलने आपण गेलो तर आपला एकही प्रश्न मिस होणार नाही, ओके. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ती म्हणजे जे मी शिकवलं त्यातनं 40 पैकी 40ही प्रश्न एक्झाममध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, नो डाऊट, नो वरी. त्याच्यामुळे जे मी शिकवतो ते तुम्ही हे लक्षात ठेवा, त्यामध्ये काही डाऊट नाही, समजलं. आता मला सांगा, मागच्या लेक्चरला जे विद्यार्थी होते किंवा ज्यांनी मागच्या बॅचमध्ये आपलं लेक्चर पाहिलं, जे फर्स्ट लेक्चर, त्याच्यामधून मला सांगा, तुम्हाला सांगता येईल का स्टेनलेस स्टीलमध्ये कोणत्या प्रकारचे धातू किंवा अधातू आहेत, स्टेनलेस स्टील या संमिश्रणामध्ये, अलॉयमध्ये कोणत्या प्रकारचे धातू अधातू आहेत मला सांगा, ओके. आणि आपण तो पुढे जाऊया, ठीक आहे. चला, आता बघा, बायोलॉजी विषय आहे, बरोबर. तर बायोमध्ये टॉपिक खूप सारे आहेत, खूप सारे टॉपिक्स आहेत, ओके. मग आता आपण जर पाहिलं, टॉपिक 10-15 टॉपिक्स आहेत. पण लक्षात ठेवा, जेव्हा मी सुरू करतो शिकवायला तेव्हा असा टॉपिक आपण चूज करायचा ज्याचा रेफरन्स बाकी सगळ्यांमध्ये पाहायला मिळतो, ओके. तर बघा, जनरली मी शिकवताना सगळ्यात पहिले सुरू करतो पोषण टॉपिक, पोषण. आता पोषण हा जो टॉपिक आहे, हा डायरेक्ट टॉपिक जरी नसला तरी इनडायरेक्टली याचे प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता पोषणामध्ये बघा, पोषणामध्ये फक्त मानवी पोषण नाही, याच्यामध्ये वनस्पती पोषण सुद्धा आहे. म्हणजे बघा, या टॉपिकमध्ये आपण जर गेलो थोडं डीपमध्ये बघा, इथे आपल्याला 2 गोष्टी, एक आहे बघा मानवी पोषण, ह्युमन न्यूट्रिशन, म्हणजे हा मानवासंबंधी आहे, ओके. आणि दुसरं आहे बघा वनस्पती पोषण, प्लांट न्यूट्रिशन, ठीक आहे. मग तुम्हाला प्लांट न्यूट्रिशन जे आपण बघतो त्यामध्ये प्रकाश संश्लेषणावर प्रश्न आयोगाने विचारले आहेत तुमच्या TET मध्ये, बरोबर. पण अभ्यास करताना आपल्या दोन्ही गोष्टी अभ्यास करणं फार गरजेचे आहे. वनस्पती पोषणाचा सुद्धा आपला अभ्यास करणं गरजेचं आहे. याला इंग्लिशमध्ये आपण म्हणणार बघा ह्युमन न्यूट्रिशन असं म्हणणार, ओके. आणि याला म्हणणार बघा आपण प्लांट न्यूट्रिशन, ओके. याला आपण म्हणणार प्लांट न्यूट्रिशन, ठीक आहे. चला, आता बघा,
आता या पोषणामध्ये काय काय पाहायचं आपण बघूयात, पण त्याच्या आधी बघा जो दुसरा मेन टॉपिक तुम्हाला बायोमध्ये असतो तो आहे बघा आपला पेशी किंवा सेल पेशीशास्त्र किंवा सेल. हा टॉपिक खूप आपला महत्त्वाचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपण जर अजून पुढे गेलो तर आता एकूण 11 टॉपिक असणार, ज्याला आपण एका टॉपिकमध्ये समराईज करू, त्याला म्हणतो आपण मानवी संस्था. बघा मानवी संस्था हा नेक्स्ट टॉपिक आहे बघा, मानवी संस्था. आता मानवी संस्था जरी हा आपला एकच टॉपिक वाटत असला तरी मानवी संस्था एकूण 11 आहेत, जवळजवळ 11 संस्था आहेत. त्यापैकी आपल्याला साधारणतः 6 ते 7वर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. त्यापैकी 3वर अजून जास्त प्रश्न विचारले आहेत, बरोबर. मग आपण काय करायचं, जेव्हा आपण आता अभ्यास सुरू करतोय तेव्हा सगळ्या सिस्टीमचा अभ्यास करायचा, पण जेव्हा एक्झामचं येतं नोटिफिकेशन तेव्हा त्या महत्त्वाच्या 7-8 करायच्या. म्हणजे काय होतं बघा, म्हणजे एकही पॉईंट जो आहे आपला मिस होत नाही आणि जरी प्रश्न वेगळा पडला तरी पण त्याचं उत्तर आपल्याला देता येतं. ठीक आहे. चला आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मानवी संस्था म्हणजे ह्युमन सिस्टीम. म्हणजे जवळजवळ हे टॉपिक किती आहेत बघा, 11 टॉपिक आहे त्याच्यामध्ये, त्यापैकी 6-7 महत्त्वाचे आहेत ह्युमन सिस्टीम्स. ठीक आहे. आणि बघा तिसरा टॉपिक जो बघा महत्त्वाचा आहे बघा, त्याला म्हणतो आपण आरोग्य आणि रोग. बघा आरोग्य आणि रोग, आरोग्य आणि रोग, आरोग्य आणि रोग, हेल्थ अँड डिसीज. मग याला आपण म्हणतो हेल्थ आणि डिसीज, हेल्थ अँड डिसीज. ठीक आहे. बघा म्हणजे बघा बायोमध्ये 4च पॉईंट आपल्याला पाहायला मिळतात, पोषण, पेशी, मानवी संस्था आणि आरोग्य आणि रोग. ठीक आहे. फक्त या मानवी संस्थेमध्ये आपल्या एकूण जवळजवळ 11 संस्था याच्यामध्ये आहेत, त्यापैकी आपल्याला 8 महत्त्वाच्या आहेत. आता त्या कोणत्या कोणत्या मी तुम्हाला लिहून देतो. आणि आपण आज टॉपिक सुरू करतोय आपला पोषण. का बरं पोषण? कारण पोषणाचा रेफरन्स आपल्याला प्रत्येक टॉपिकमध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे. चला सगळ्यांना क्लिअर आहे हा पॉईंट. बघा मग आता बघा संस्था कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या मी लिहितो शॉर्टमध्ये. बघा पहिली संस्था आहे बघा उत्सर्जन संस्था, पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, अस्थि संस्थेला प्रश्न विचारले बघा तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर ग्रंथी संस्था, काही ग्रंथींसंबंधीचे प्रश्न सुद्धा ग्रंथी संस्था. ओके. चेता संस्थेमधला हा एका प्रकारचा उपप्रकार आहे. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रजनन संस्था, बघा. मग आपण जर टॉपिक मोजले बघा इथे तर बघा 1 रक्ताभिसरण, उत्सर्जन 2, पचन 3, श्वसन 4, अस्थि 5, ग्रंथी 6 आणि प्रजनन 7. आणि चेतासंस्थामधला मेंदू संबंधीचा एक पॉईंट बघा, तो म्हणजे चेतासंस्था, नर्वस सिस्टीम. इंग्लिश पॉईंट तुम्ही लिहून घ्या बाजूला. ओके. मी तुम्हाला फक्त मराठी लिहून दिला आहे. इंग्लिशमध्ये बघा याला ब्लड सर्क्युलेशन, एक्सक्रीशन, डायजेशन, रेस्पिरेशन, स्केलेटन, ग्लँड सिस्टीम किंवा एंडोक्राइन ग्लँड सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि नर्वस सिस्टीम. बघा एवढे टॉपिक्स आहेत. ठीक आहे. आय होप सगळ्यांना कळलं असेल. ओके. एकदा रिपीट करतो, बायोमध्ये खूप सारे टॉपिक आहेत, पण तुम्हाला जे लिहिलं आहे याच्यावर फक्त फोकस करायचा आहे. एकदा पुन्हा या सगळ्या टॉपिकमध्ये जो पोषण टॉपिक आहे, या पोषणाचा रेफरन्स आपल्याला सगळ्या पॉईंट्समध्ये पाहायला मिळतो, म्हणून पोषण हा आपण पहिले सुरू करतो. ठीक आहे. मानवी संस्था टॉपिक जरी एक वाटला तर याच्यामध्ये जवळजवळ 11 संस्था आहेत. त्या 11पैकी आपल्याला ज्या महत्त्वाच्या 8 आहेत त्या आपण इथे लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? हां. आपलं सेशन हे इंटरॅक्टिव्ह असेल. ओके. तुम्ही मला विचारायचा प्रश्न मी तुम्हाला लाईव्हमध्ये उत्तर देईल. ठीक आहे. जेव्हा ऑफलाईन आपली बॅच असते पुण्यामध्ये, समोर 200-300 मुलं असतात, त्याच्यामुळे कोणी कधी उठून प्रश्न विचारू शकतो. ओके. जवळजवळ 9-10 वर्ष अनुभव मला शिकवण्याचा, त्याच्यामुळे तुम्हाला काही पण अडचण असू द्या, एनी प्रॉब्लेम, आय कॅन टॅकल युअर एनी प्रॉब्लेम, डोंट वरी. ठीक आहे. चला सुरू करायचं आता पुढे. आता बघा पोषण. आता पोषण सुरू करताना एकदम बेसिकपासून मी सुरू करतो. आता बघा तुम्हाला मी नोट्स देणारच आहे. जे मी तुम्हाला इथे शिकवतो आहे ही फाईल तुम्हाला अशी मिळेल. ओके. पण मी तुम्हाला रिकमेंड करतो, जेव्हा तुम्ही लेक्चर माझं कराल तेव्हा स्वतः नोटबुक हातामध्ये घेऊन बसा आणि जे लिहिलं आहे ते लिहून घ्या. कारण काय होतं बघा, जेव्हा मी शिकवतो ही आपली एक झाली रिव्हिजन. ओके. जेव्हा तुम्ही लिहिता ही सेकंड रिव्हिजन. ओके. आणि जे मी शिकवतो तुम्ही लिहिता 2 रिव्हिजन, आणि जेव्हा तुम्हाला मी हे सगळं पाठ करून देतो क्लासमध्ये रिव्हिजन, ती 3rd रिव्हिजन. म्हणजे एकच टॉपिक आपल्याला 3दा रिवाईज करता येतो. म्हणजे एक्झामच्या वेळेला आपल्याला जास्त एफर्ट द्यायची गरज नसते. ठीक आहे. चला बघा आता पोषण टॉपिक म्हणजे काय आपण सुरू करूयात. आता बघा हा जो पोषण टॉपिक आहे, पोषण टॉपिक जो आपण शिकणार आहोत आज, त्या पोषणामध्ये बघा एक गोष्ट फार महत्त्वाची आहे पोषण टॉपिकमध्ये. तर सगळ्यात पहिले व्हॉट इज मीन बाय पोषण. पोषण म्हणजे काय?
पोषणाचा अर्थ काय होतो असा हा पॉईंट आहे. आता जनरली बघा आपण सध्या पाहतोय मानवी पोषण. आता बघा पोषण म्हणजे काय, तर पोषणाचा अर्थ होतो बघा की पोषक घटक शरीरामध्ये घेऊन त्यांचा वापर करणे. आता परीक्षेमध्ये असं काही डायरेक्ट प्रश्न येणार नाही, पण समोर तुम्हाला एक्झाममध्ये जेव्हा थोडा ॲडव्हान्स प्रश्न येईल तेव्हा तुम्हाला बेसिकपासून गोष्टी माहिती लागतील. ठीक आहे, बघा पोषण म्हणजे काय, पोषणाचा अर्थ होतो बघा की पोषक घटक, पोषक द्रव्य, बघा पोषक घटक किंवा पोषक द्रव्य, पोषक घटक शरीरामध्ये घेऊन, शरीराच्या आत घेऊन, शरीरामध्ये घेऊन त्यांचा वापर करण्याची सजीवांची प्रक्रिया, शरीरामध्ये घेऊन त्यांचा वापर करण्याची सजीवांची प्रक्रिया, त्यांचा वापर करणे म्हणजे पोषण. ठीक आहे, ओके. याला आपण सिंपल भाषेमध्ये काय म्हणतो की एनगल्फ न्यूट्रिएंट्स किंवा यूज ऑफ न्यूट्रिएंट्स. ओके, जेव्हा आपलं शरीर पोषक घटकांचा वापर करतो, ओके, त्याला म्हणतो आपण यूज ऑफ न्यूट्रिएंट्स. पोषक घटकांचा वापर करणे किंवा त्यांना शरीराच्या आतमध्ये घेणे. टेकिंग फूड न्यूट्रिएंट्स इनसाइड बॉडी, कशा प्रकारे आपण अन्न शरीरामध्ये घेतो किंवा अन्न आपण वापरतो याला म्हणतो आपण पोषण. ठीक आहे, आता बघा हे सगळं बरोबर आहे, ओके, पण याचा नेमका अर्थ काय होतो, तर बघा मला सांगा बरं, मग आपण अन्न कशा प्रकारे आतमध्ये घेतो, मिळवतो? तर बघा लोकांना जनरली काय वाटतं, याचा अर्थ असा होत नाही की हाताने अन्न खाणे की चमच्याने खाणे. याचा अर्थ असा होतो बघा की काही सजीव काय करतात, स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. काही सजीव अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. ओके, बघा सम ऑर्गॅनिझम कॅन क्रिएट देअर ओन फूड, सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड्स ऑन अदर फॉर देअर फूड. म्हणजे अशा प्रकारे स्वयंपोषी, परपोषी, परजीवी या सगळ्यांना आपण पोषण असं म्हणतो. ओके, मग ज्या प्रकारे आपण एखाद्या गोष्टीचं अन्न मिळवतो त्याला पुढच्या पार्टला आपण म्हणतो पोषण पद्धती. ठीक आहे, मग ज्या गोष्टींमार्फत पोषण होते त्याला म्हणतो आपण पोषण पद्धती. बघा मग पहिला पॉईंट आपला पोषण आहे आणि दुसरा पॉईंट आहे बघा आपला पोषण पद्धती. ओके, पोषण पद्धती याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो मोड ऑफ न्यूट्रिशन. काय म्हणणार, मोड ऑफ न्यूट्रिशन. ओके, सजीव कोणते पद्धतीने अन्न मिळवतो, सजीव कशा प्रकारे आपलं अन्न मिळवतो. ठीक आहे, तर आता आपण डायरेक्टली बघू कोणत्या पोषणाच्या पद्धती आहेत. ठीक आहे, आता बघा पोषण पद्धत सगळ्यात पहिले बघा 2 महत्त्वाच्या पोषण पद्धती आहेत. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिली बघा त्याला म्हणतो आपण स्वयंपोषी. स्वयंपोषी आणि दुसरी बघा ती आहे परपोषी. स्वयंपोषी आणि परपोषी अशा 2 महत्त्वाच्या आपला पोषण पद्धत पाहायला मिळतात. या स्वयंपोषीला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. काय म्हणतो बघा, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. ओके, आणि या परपोषीला आपण म्हणतो हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. ठीक आहे, लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. तुम्हाला प्रत्येक टॉपिकमध्ये, प्रत्येक कंटेंटमध्ये हा पॉईंट पाहायला मिळेल. ठीक आहे, चला. ठीक आहे, आता बघा स्वयंपोषी म्हणजे काय, स्वयंपोषी म्हणजे स्वतःचे अन्न स्वतः तयार करणे. आपण एक करून नंतर घेणार आहोत, फक्त लक्षात ठेवा. बघा काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. ओके, लिहू इथे बघा आपण स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. आता मला सांगा, मग आपण जर म्हटलं पुरुष आणि स्त्रिया याच्यापैकी कोण स्वयंपोषी कोण परपोषी, तर मग काही लोकांना वाटू शकतं की सर स्त्रिया स्वतःचं जेवण स्वतः तयार करतात, त्या स्वयंपोषी आहेत, आणि आम्ही आयतं खातो, आम्ही परपोषी आहेत, असं म्हणता येईल का? नाही. आता बघा जनरली बेसिक हा आपला पॉईंट पाहायला मिळतो, पण याचा अर्थ वेगळा होतो. याचा अर्थ असा होतो असे सजीव, बघा याचा अर्थ होतो असे सजीव ज्यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, हरितद्रव्य. लक्षात ठेवा, स्वयंपोषी म्हणजे असे सजीव, बघा स्वयंपोषी म्हणजे असे सजीव ज्यांच्या आतमध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, हरितद्रव्य, क्लोरोफिल. बघा याचा अर्थ ॲक्च्युली असा होतो. ओके, ऑर्गॅनिझम विच दॅट कंटेन्स क्लोरोफिल पिगमेंट. क्लोरोफिल म्हणजे काय, क्लोरोफिलला आपण म्हणतो हरितद्रव्य. क्लोरोफिल लक्षात ठेवा, क्लोरोफिल हरितद्रव्य. आता ह्याचे हरितद्रव्य बघा काय असतं, तर आपल्याला माहिती आहे वनस्पतीमध्ये असतं. वनस्पतीमध्ये हरितलवके असतात. त्या हरितलवकामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, हरितद्रव्य पाहायला मिळते. आणि यावर जेव्हा पडतो सूर्यप्रकाश, बघा हरितद्रव्य प्लस सनलाईट, सूर्यप्रकाश यांच्यामुळे वनस्पती आपलं अन्न स्वतः तयार करतात. आणि या क्रियेला आपण काय म्हणतो, प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस. बरोबर,
लक्षात आलं सगळ्यांच्या? बघा मग ही क्रिया आपली आहे प्रकाश संश्लेषण क्रिया, ज्याला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस. सगळ्यांना क्लिअर आहे का? बघा इम्पॉर्टंट मुद्दा आहे प्रकाश संश्लेषण. मग मला सांगा, तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे, प्रकाश संश्लेषण ही जी क्रिया आहे ही कोणामध्ये होते? बघा मग प्रकाश संश्लेषण क्रिया कोणामध्ये होते? असे सजीव, मी असं म्हटलं का वनस्पती? मी असं म्हटलं का वनस्पती? नाही. असे सजीव ज्यांच्यामध्ये हरितद्रव्य आहे. ठीक आहे. पण जेव्हा आपण बेसिक शिकू तेव्हा आपण काय म्हणतो की फक्त वनस्पती आहेत का? पण लक्षात ठेवा असं नाही आहे. वनस्पती सहित असे काही सजीव आहेत बघा, काही बॅक्टेरिया आहेत, काही जीवाणू आहेत, त्यांच्यामध्ये पण आपल्याला काय पाहायला मिळते? हरितद्रव्य. मग त्यांना आपण म्हणतो ते स्वयंपोषी आहेत. ठीक आहे. बघा मग अशा प्रकारे फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम यांना आपण म्हणतो स्वयंपोषी. ठीक आहे. चला सांगा मग स्वयंपोषी कोण आहेत? वनस्पती स्वयंपोषी आहेत का? फक्त नाही. मग ॲक्च्युली काय शब्द आहे? शब्द असा आहे की फोटोसिंथेटिक. बघा काय शब्द आहे? फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम, प्रकाश संश्लेषित सजीव यांना आपण स्वयंपोषी असं म्हणतो. जेव्हा आपण अजून थोडं डीपमध्ये जाऊ त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की काही काही केमिकल पासून सुद्धा अन्न तयार होते. मग यांना म्हणतो आपण किमोट्रॉपिक, रसायन संश्लेषी. ते पण स्वयंपोषी प्रकारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत आपल्याला काय वाटलं की फक्त हरितद्रव्य असणारे स्वयंपोषी आहेत का? नाही, असं नाही आहे. हरितद्रव्य असणारे आहेत, पण त्यासोबत काही सजीव काय करतात? ते केमिकलपासनं, रसायनापासून सुद्धा काय करतात? अन्न तयार करतात. त्यांना पण आपण स्वयंपोषी असं म्हणतो. सगळ्यांना क्लिअर आहे? हां बघा मग फोटोसिंथेसिस ही क्रिया फार महत्त्वाची आहे, ती आपण नंतर शिकणार आहोत. लक्षात ठेवा फोटोसिंथेसिस काय असतं. ठीक आहे. ओके. बघा मग पहिला मुद्दा. आणि स्वयंपोषीमध्ये मग 2 प्रकार आहे, मी इथे लिहितो. मग हे आपल्याला इथे जनरली 2 प्रकारामध्ये पाहायला मिळेल. कोणता पहिला प्रकार? पहिला प्रकार प्रकाश संश्लेषी आणि दुसरा प्रकार रसायन संश्लेषी. अशा प्रकारचे आपल्याला 2 पोषण पाहायला मिळतात. ठीक आहे. आपण इथे लिहूयात बघा. मग एक आहे प्रकाश संश्लेषी सजीव, प्रकाश संश्लेषी. प्रकाश संश्लेषी इंग्लिशमध्ये फोटोसिंथेटिक. आणि एक आहे बघा रसायन संश्लेषी. रसायन संश्लेषी, किमोट्रॉपिक. ठीक आहे. संश्लेषी. ठीक आहे. इथे बघा, इथे फोटोसिंथेटिक. फोटोसिंथेटिक सगळ्यांना माझं अक्षर समजत आहे का? याला म्हणतो आपण किमोसिंथेटिक. सगळ्यांना माझं अक्षर समजत आहे का? ओके. चला डन. बघा मग 2 पॉईंट. बघा जरी सिंपल पॉईंट वाटला होता, सर तुम्ही काय शिकवताय? स्वयंपोषी म्हणजे काय? स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे. संपला होता विषय. पण एवढंच आहे का? नाही. हे तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट कधीच पाहायला मिळाले नसतील. ओके. हे पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहेत, कारण परीक्षेमध्ये इतका सिंपल प्रश्न येत नाही. थोडासा अवघड प्रश्न सुद्धा येतो, जो इथनं असा कव्हर होतो. ठीक आहे. चला एकदा पुन्हा पोषण म्हणजे काय रिवाइज करा. पोषण म्हणजे काय? पोषक घटक शरीराच्या आतमध्ये घेणे आणि त्यांचा वापर करणे. ओके. यूज ऑफ न्यूट्रिएंट साध्या भाषेमध्ये. बरोबर. सगळ्यांना क्लिअर आहे? ओके. कशा प्रकारे सजीव अन्न आतमध्ये घेतो त्याला म्हणतो आपण पोषणाच्या पद्धती. पोषण पद्धत आपल्याला किती पाहायला मिळतात? आपल्याला 2 पाहायला मिळतात. कोणत्या कोणत्या प्रकारचे 2 पोषण आहेत मला सांगा? कोणत्या कोणत्या प्रकारचे 2 पोषण पद्धती मला सांगा? तर पहिली पद्धत बघा, एक आहे स्वयंपोषी ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन, दुसरं हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. सगळ्यांना क्लिअर आहे? आता ऑटोट्रॉपिक म्हणजे काय? असे सजीव ज्यांच्यामध्ये काय आहे? हरितद्रव्य, आणि म्हणून ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. काय वापरून? हरितद्रव्य वापरून. बरोबर. लक्षात ठेवा याच्यामध्ये सगळ्यात मेन शब्द आहे हरितद्रव्य, क्लोरोफिल. ओके. कोणती क्रिया? प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस. ज्यांच्यामुळे होते फोटोसिंथेसिस त्यांना म्हणतो आपण फोटोसिंथेटिक सजीव, प्रकाश संश्लेषित सजीव. आणि ज्यांच्यामध्ये केमिकल्सपासून अन्न बनते त्यांना म्हणतो आपण किमोट्रॉपिक किंवा रसायन संश्लेषित सजीव. ठीक आहे. बघा अशा प्रकारे हा पाठ आपला पहिला संपलेला आहे. आता मला सांगा, मग जर तुम्हाला विचारलं की स्वयंपोषी कोण कोण आहेत, तुम्ही मला काय सांगा? बघा मग स्वयंपोषी म्हणजे काय? कोण कोण आहेत? तर याच्यामध्ये काय काय लिहून घ्या. ज्यांच्यामध्ये हरितद्रव्य. मग लक्षात ठेवा उदाहरण पहिलं काय बघा. सगळ्यात पहिले वनस्पती. वनस्पती वनस्पती प्लांट्स. ठीक आहे. बरं मला सांगा, मला असं म्हणता येईल का ऑल प्लांट्स, सर्व वनस्पती? हां असं म्हणू शकतो, पण याला अपवाद आहेत. लक्षात ठेवा याला अपवाद आहेत. बघा लक्षात ठेवा. बघा जेव्हा आपण म्हणतो सर्व वनस्पती स्वयंपोषी आहेत असं आपण म्हणू शकत नाही. सर्व वनस्पती स्वयंपोषी आहेत. ऑल प्लांट्स आर ऑटोट्रॉपिक असं आपण म्हणू शकत नाही. का बरं? कारण याला काही अपवाद आपल्याला पाहायला मिळतात. एक्सेप्शन कोणते कोणते बघा. बुरशी,
बुरशी किंवा कवक, बुरशी, कवक किंवा फंजाय हे आपल्याला परपोषी पाहायला मिळते. त्याच्यामधला एक प्रकार आहे. अजून अशा बऱ्याचशा वनस्पती आहे, घटपर्णी म्हणा, परत तुम्ही तुमचं व्हिनस फ्लाय, भरपूर अशा आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचं पोषण पाहायला मिळते. ठीक आहे, त्याच्यामुळे बघा अपवाद आहे असं म्हणता येत नाही. ठीक आहे, मग तुम्हाला कळलं पहिलं उदाहरण काय बघा, वनस्पती आहे. दुसरं बघा शेवाळ. शेवाळ म्हणजे तुम्हाला शेवाळ म्हणजे हिरव्या रंगाचं असतं. हिरवा रंग म्हणजे क्लोरोफिल आहे, हरितद्रव्य आहे. मग याच्यामध्ये येतं बघा सेकंड शेवाळ अल्गी. सगळ्या प्रकारचे शेवाळ जे आहेत बघा ते काय आहेत, तर ते आहेत स्वयंपोषी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काही जीवाणू याच्यामध्ये काय येतं बघा, काही जीवाणू ज्यांच्यामध्ये हरितद्रव्य आहे, मग त्याला म्हणतो आपण नीलहरित शैवाल. आता बघा नीलहरित शैवाल नावामध्ये शब्द शैवाल आहे, पण ते शैवाल किंवा अल्गी नाहीत, ते आहेत बॅक्टेरिया, जीवाणू. मग जीवाणू म्हणजे काय, नीलहरित शैवाल. ओके, ब्लू ग्रीन अल्गी, याला काय शब्द आहे बघा, याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये ब्लू ग्रीन अल्गी. यांनाच एक शब्द आहे बघा, त्यांना आपण म्हणतो सायनोबॅक्टेरिया. सायनोबॅक्टेरिया हे या प्रकारामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात. संपला विषय. जर तुम्हाला प्रश्न विचारला, याच्याशिवाय प्रश्न येणार नाही. 99.99% प्रश्न यातनंच येईल. बघा काय शब्द वापरला मी, 99.99% 100% यातनं प्रश्न येईल. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे बघा. हां बघा, मग ॲक्च्युली बघा दिस इज अशा प्रकारे तुम्ही शिकलं पाहिजे, का शिकवलं पाहिजे. पण जेव्हा तुम्हाला मी शिकवते बघा, या ठिकाणी लिहून शिकवत आहे, तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये पहिले काय होतं, एम्प्टी. सर हा ब्लॅकबोर्ड एम्प्टी होता, पण जेव्हा सरांनी शिकवलं, सरांनी वन बाय वन ब्लॅकबोर्ड पूर्ण फिल करून टाकला. यामुळे काय होतं, यामुळे तुमच्या ब्रेनमध्ये 2 मेमरी डेव्हलप झाल्या. पहिली मेमरी तुमची एक पिक्चरची मेमरी आहे, त्याला म्हणतो पिक्चरी मेमरी. आणि दुसरी जी मेमरी आहे बघा, ती आहे एक प्रकारे म्हणू शकतो की आपण, तुम्हाला असं आठवतं का कधी कधी की आपण जातो एक्झाममध्ये, एखादा प्रश्न येतो बरोबर, आणि आपल्याला येत नाही, पण आपण म्हणतो अरे सरने शिकवलं होतं, ते कोपऱ्यामध्ये होतं, कोपऱ्यामध्ये ज्या कोपऱ्यामध्ये सरने लिहिलं होतं बरोबर. हां, मग अशा प्रकारे ही मेमरी डेव्हलप तुमची होते. जेव्हा पीपीटी बेस आपण जातो तेव्हा काय होतं, मी शिकवतो इथं हा पॉईंट आणि मुलं वाचतात हा पीपीटीचा खालचा पॉईंट. त्यांनी फायदा होतो का नाही. मग तुम्हाला मी जे शिकवतो अशाच प्रकारे आपण पुढे जाऊयात. तुम्हाला मी नोट्सची एक वेगळी PDF प्रॉपर देईल, डोंट वरी. ठीक आहे, सगळ्यांना समजत आहे का मी काय शिकवत आहे, सांगा मला एकदा. स्लो, फास्ट, तुम्ही सांगा. आपलं सेकंड लेक्चर आहे, काही टेक्निकल कारणामुळे आपलं लेक्चर थोडं डिले झालं होतं, पण आतापासून रेग्युलर आपलं लेक्चर सुरू होईल, डोंट वरी. रेग्युलर लेक्चर आपलं सुरू होईल रोज. तुमच्या एक्झामच्या आधीपर्यंत तुमचं सगळं सायन्स पाठ करून देतो, डोंट वरी. ठीक आहे, ओके, चला सुरू करायचं. हां, आणि बघा जेव्हा तुम्हाला मी शिकवतो तेव्हा मी ऑलरेडी सायंटिफिक मेथड्स वापरतो. ओके, बघा मी आय एम एक्स मर्चंट नेव्ही पर्सन. मी मर्चंट नेव्हीमध्ये काम केलेलं आहे. जगातल्या जवळ 7-8 देशांमध्ये जवळ हाफ ऑफ द वर्ल्ड मी फिरलेलो आहे. अटलांटिक पॅसिफिकपासून सगळं हिंदी सगळ्या ठिकाणी मी गेलेलो आहे. आपण नंतर ते पाहूच याच्यामध्ये. ओके, त्याच्यामुळे मी जेव्हा गेलो आहे की भरपूर मेथड्स मी अडॉप्ट केलेल्या, टीचिंग मेथड्स किंवा लर्निंग मेथड्स. मग तुम्हाला याचा पण खूप फायदा मी करून देईल, डोंट वरी. ठीक आहे, चला बरोबर. पहिला मुद्दा सगळ्यांना समजला. आता बघा दुसरा पार्ट आहे परपोषी. आता परपोषी म्हणजे काय, परपोषी म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणारे. ओके, अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून राहणारे. ठीक आहे, बघा मग याला म्हणतो आपण असे सजीव जे अन्नासाठी, बघा अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतात. ओके, म्हणजे असे सजीव जे दुसऱ्यावर डिपेंड असतात अन्नासाठी. ठीक आहे, आता बघा याचे पण भरपूर प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. मग याचं एक्झाम्पल तुम्ही काय द्याल, मानव. आपण मानव आहोत, आपण अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहोत बरोबर. आता बघा मग हे जे परपोषी आहेत बघा, याच्यामध्ये भरपूर प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, खूप प्रकार आहेत, ते आपण नंतर बघू. पण त्याआधी बघा सगळ्यात मेन हे जे परपोषी आहेत, हे परपोषी आपल्याला 3 प्रकारचे असलेले पाहायला मिळतात. पहिला प्रकार याला म्हणतो आपण शाकाहारी. बघा एक आहे प्रकार शाकाहारी. ओके, दुसरा प्रकार आहे बघा मांसाहारी. पहिला प्रकार शाकाहारी, दुसरा प्रकार मांसाहारी. आणि तिसरा प्रकार त्याला म्हणतो आपण उभयहारी. बघा मग असे सजीव दुसऱ्यावर अवलंबून असतात बरोबर. बघा म्हणजे शाकाहारी आहे बघा, त्याला म्हणतो आपण हर्बीव्होरस. काय म्हणतो, हर्बीव्होरस. मांसाहारी म्हणजे कार्निव्होरस. आणि उभयहारी म्हणजे ओमनिव्होरस.
ठीक आहे. बघा मला सांगा, दुसऱ्यावर अवलंबून आहेत, पण जे सजीव अन्नासाठी अवलंबून आहेत वनस्पतींवर त्यांना आपण म्हणतो शाकाहारी. जे वनस्पतींपासून आपलं अन्न मिळवतात, शाकाहारी. ओके, सांगा बरं. ओके, सांगा मला मग आता. ओके, असं करायचं का? सकाळी पाहिजे क्लास? ठीक आहे, तसं करू आपण. एक प्रयत्न करू. पहिले आता हा वीक आपण काय करू, थोडंसं याच पद्धतीने जाऊ पुढे. नंतर थोडंसं मग अर्ली ठेवण्याचा प्रयत्न करू, 8:30 किंवा 8-9 अशा पद्धतीने. ठीक आहे, डोंट वरी. ठीक आहे, चला बघा. मग वनस्पती, जे सजीव वनस्पतीवर जगतात त्यांना आपण म्हणतो शाकाहारी. सांगा बरं मग कोण कोण शाकाहारी आहे तुम्हाला वाटतं? आपण शाकाहारी आहोत का? आपण शाकाहारी. सर परवाच चिकन खाल्लं. ठीक आहे, नाही आपण नाही, लक्षात ठेवा. हां, याच्यामध्ये येतात बघा, याच्यामध्ये कोण येतात? शाकाहारी प्राणी. याच्यामध्ये काय येईल बघा, सांगा काय येईल याच्यामध्ये? गाय, गाय, बैल, म्हैस. बरोबर, गाय, बैल, म्हैस, बकरी इत्यादी प्राणी आपल्याला माहिती आहे, आता हे काही गरज नाही सांगायची. ठीक आहे, पण असे प्राणी जे काय करतात, जे दुसऱ्या प्राण्यांना खातात किंवा प्राण्यांवर जगतात, ॲनिमल जगतात, त्यांना आपण काय म्हणतो? मांसाहारी. याचं एक्झाम्पल काय? याच्यामध्ये आपण येतो का? नाही, आपण तर दोन्ही पण करतो. बघा मग याच्यामध्ये काय येतं? जनरली हिंस्त्र प्राणी. ओके, प्रिडेटर्स त्याला म्हणतो आपण. हिंस्त्र प्राणी म्हणजे काय? वाघ, टायगर, वाघ, सिंह. ओके, बिबट्या, है ना, हे सगळे वाघ, सिंह, बिबट्या इत्यादी प्राणी याच्यामध्ये आपल्या इथं पाहायला मिळतात. आणि शेवटचा प्रकार असे प्राणी जे वनस्पती आणि प्राणी दोघांवर अवलंबून असतात, दोघांना खातात. ओके, बघा हे वनस्पती आणि प्राणी दोघांवर अवलंबून असतात. दे कन्झ्युम प्लांट ॲज वेल एज ॲनिमल. त्यांना म्हणतो उभयहारी. मग यामध्ये कोण येतं बघा, याचे एक्झाम्पल लिहून घ्या. बघा याच्यामध्ये कुत्रा बघा, कुत्रा, मानव, मांजर हे असे प्राणी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे? आता हा काही प्रश्न येणार नाही, सिम्पल आहे, पण लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा. ओके, मग आता मला सांगा, जेव्हा आपण सुरू केलं तेव्हा बघा फक्त एकच पॉईंट होता, पोषण. पण जेव्हा आपण हा पार्ट संपवला, एकाच बोर्डवर बघा किती छान कलरफुल डायग्राम्स किंवा माइंड मॅप तयार झाला आहे. बरोबर, अशीच पद्धत तुम्हाला नोट्स काढताना पाहिजे. जेव्हा तुम्ही काय कराल, जेव्हा तुम्ही नोट्स काढाल, तुम्ही अशाच पद्धतीने नोट्स काढल्या पाहिजे. लक्षात ठेवा. म्हणजे काय होईल बघा, तुमच्या ब्रेनमध्ये एक मेमरी मॅप किंवा ऑर्गनायझेशनचं एक स्ट्रक्चर तयार होईल प्रॉपर. तुम्हाला याच्यामुळे काय होतं, एक्झाममध्ये आठवायला आपल्याला खूप सोपं जातं. ठीक आहे, बघा मग परपोषणचे आपल्याला पाहायला मिळतात 3 प्रकार. हे आपण खाली इथे लिहिलेले आहेत. ठीक आहे, आता बघा हे झाले फक्त खाण्यावरनं, पण अजून वेगवेगळ्या टाईपचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ते आपण इथे संपवू आज. कोणत्या अजून प्रकार आपल्याला पाहायचे आहेत बघा, ते म्हणजे परपोषीचे. बघा मग तुला कळलं परपोषी म्हणजे काय? परपोषी म्हणजे दुसऱ्या सजीवावर जगणारे, एकतर वनस्पती, एकतर प्राणी किंवा दोघांवर. बरोबर, पण लक्षात ठेवा याच्यामध्ये अजून आपल्याला वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, मग आपण ते पाहू नेक्स्ट पेजवर. आय होप सगळ्यांना कळलं असेल. बघा हे आपलं पहिलं पेज होतं आज शिकल्यापैकी. हे आपलं सेकंड पेज आहे आणि हे आपलं आजचं 3rd पेज आहे. बरोबर, आता आपण बघू परपोषीमधला पुढला प्रकार. बघा मग आपण जेव्हा बघतो परपोषी, बघा परपोषी हेट्रोट्रॉप्स किंवा हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन, परपोषी. आता या परपोशीमध्ये अजून आपल्याला काही प्रकार पाहायला मिळतात. ओके, मी तुला 1 बाय 1 लिहून देतो, नंतर आपण याचा अर्थ समजून घेऊ. बघा याच्यामधला जो प्रकार आहे बघा खालचा, त्याला म्हणतो आपण परजीवी पोषण. परजीवी, पॅरासिटिक न्यूट्रिशन, पॅरासाइट. ठीक आहे, याला म्हणतो पॅरासिटिक न्यूट्रिशन. ओके, हा एक प्रकार आहे. पॅरासाइट म्हणजे काय आपण नंतर बघू. बघा तो दुसरा प्रकार आहे, दुसरा प्रकार त्याला म्हणतो आपण बघा मृतोपजीवी, सॅप्रोफाइट. बघा मृतोपजीवी म्हणजे काय? सॅप्रोफाइट किंवा सॅप्रोफिटिक न्यूट्रिशन. ठीक आहे, कळले? 2 महत्वाचे, हे सगळ्यात 2 महत्वाचे. नंतर बघा, नंतरचा जो आहे बघा सगळ्यात महत्वाचा. ओके, त्याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये, मॉडर्न भाषेमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप. म्हणजे काय रे? सहजीवी काय? सहजीवी न्यूट्रिशन. सहजीवी काय असतं? सहजीवन म्हणजे काय? लग्न सहजीवन. ओके, लग्नामध्ये जनरली काय असतं की
दोघं जण एकत्र राहतात, एक कमावतो एक गमावत नाही, एक स्वयंपाक वगैरे करतो, ठीक आहे, एक खाऊ घालतो एक कमावतो, बरोबर. तू कमावणार, मी खाऊ घालते, ओके. तुझं पण काम माझं पण काम, भागतं, संपलं, विषय सहजीवन. पण आजकाल उलट आहे, आजकाल तर स्त्रिया पण कमावतात, मग त्या कमावतात पण आणि स्वयंपाक करतात तसं. तर ती गोष्ट वेगळी. जनरल तुम्हाला कळलं का? सहजीवी म्हणजे काय, काहीतरी दोघांचा फायदा आहे म्हणून सोबत राहणे, याला म्हणतो आपण सिम्बायोटिक असोसिएशन किंवा सिम्बायोटिक न्यूट्रिशन. याला काय म्हणतो आपण? सिम्बायोटिक न्यूट्रिशन किंवा असोसिएशन, सिम्बायोटिक असोसिएशन. ठीक आहे, हा पुढला प्रकार. आणि आपण अजून थोडं पुढे गेलो, याच्यामध्ये अजून एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो बघा. त्या प्रकाराला आपण म्हणतो कीटकभक्षी पोषण. कीटकभक्षी, इन्सेक्टिव्हरस. बघा, इन्सेक्टिव्हरस याला म्हणतो बघा आपण इन्सेक्टिव्हरस न्यूट्रिशन. बघा, मग हे जे परपोषी आहे याच्यामधले हे बाकीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात सगळे. ठीक आहे, परपोषी काय असतं आपण ऑलरेडी पाहिलं, त्याच्यामध्ये आपण 3 भाग पाहिले होते. मग त्यातलाच हा प्रकार लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रकार या ठिकाणी आहे. ठीक आहे, परपोषी. मग यातला बघा आपल्याला परजीवी हा प्रकार पाहायचा आहे, नंतर पाहायचा आहे मृतोपजीवी. हे प्रश्न तुम्हाला डायरेक्टली परीक्षेमध्ये पाहायला मिळतील, याचे एक्झाम्पल्स. पण पहिले समजून घ्या, म्हणजे प्रश्न कसा जरी आला तरी तुम्हाला तो सुटणार. ठीक आहे, नंतर बघा नेक्स्ट आहे कीटकभक्षी. डन. हां, चला. 11 जण लाईव्ह आहेत सध्या. कोण कोण लाईव्ह एकदा वाचतो नावं. सुहानी मॅडम, मनीषा मॅम, त्याच्यानंतर आतिश कुमार सर, अजून कोण कोण आहेत? हां, एकदा सगळ्यांनी हाय करा. ठीक आहे, बघा पाहता आपला वेळ गेला, पाहता आपले 50 मिनटं गेले. ओके, बघा, जेव्हा आपण खूप प्रॉपर शिकतो मन लावून, किंवा जेव्हा आपला प्रॉपर शिकवलं जातं मन लावून, तेव्हा अजिबात वेळ कळत नाही. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे? हां, मग हीच बघा आहे, म्हणजे याचा अर्थ ध्यान म्हणतो, किंवा आपला जो संयम आहे, किंवा आपली जी मनशांती आहे ती जनरली कशी मिळते तुम्हाला माहिती आहे का? ज्ञान, सरस्वती, ज्ञानाने जास्त आपल्याला मनशांती मिळते, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जगातले कोणी पण जे श्रीमंत लोक किंवा एक भयानक चांगले स्ट्रॉंग लोक असतात, त्यांच्या आयुष्याचा मेन भाग असतो वाचन किंवा लर्निंग. ठीक आहे, मग आपण तर इतके हुशार आहोत, आपण तर इतके लकी आहोत की आपल्याला जॉबच आहे शिकवणे. ओके, टीचिंग इज अ नोबल प्रोफेशन. आपण शिकवतो, म्हणजे शिकवण्यासाठी आपल्याला वाचावं पण लागतं. म्हणजे आपण आयुष्यभर एक मनशांती जी असते आपली, ती आपल्याला मिळते. तर ज्यांना मिळत नाही त्यांनी थोडासा काही प्रॉब्लेम असला 1% आपण तो नंतर डिस्कस करू. ठीक आहे, चला. नवनाथ सर एक्सिलंट. आणि तुम्ही बघा, टेक्नॉलॉजिकल सायन्समुळे बघा, सायन्समुळे मी पुण्यामधून शिकवतो आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक जोडले गेलेत बघा आपल्याला. ठीक आहे, चला. बघा, आता परजीवी म्हणजे काय, आता मला सांगा परपोषी म्हणजे काय. बघा, परपोषी म्हणजे दुसऱ्या सजीवावर अवलंबून आहेत, बरोबर. ओके, पण कशा अवलंबून आहेत? आपण काय करतो बघा, आपण वनस्पतींना घरी आणतो. म्हणजे समजा एकदम फळ घरी आणलं, आपण ते फळ खाल्लं, नंतर खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये पचन संस्थेवर त्यावर क्रिया केली, मग ते वापरलं. आपण ते डायरेक्ट वापरलं का? कोणी असं आहे का शेतामध्ये गेला, झाडाला चिपकून बसला? नाही. म्हणजे आपण याच्या आधी पाहिलं हे परपोषी, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ आपण अवलंबून आहोत दुसऱ्यावर, पण इनडायरेक्टली, डायरेक्टली नाही. आपण अन्न आतमध्ये घेतो, त्यावर प्रक्रिया करतो आणि मग वापरतो. कळलं? हे झालं परपोषी. पण असे काही सजीव आहेत ते डायरेक्टली दुसऱ्या सजीवाच्या शरीरावर जगतात. ओके, म्हणजे समजा एक्झाम्पल, आपलं मच्छर चावलं तर डायरेक्ट आपलं रक्त पिते. म्हणजे आपण जे सगळं पचवलेलं आहे सगळं ते ब्लडमध्ये गेलं आपल्या, डायरेक्टली त्या रक्त ते पिण्याचं काम करतं. म्हणजे बघा, मग लक्षात ठेवायचं, काही सजीव बघा दुसऱ्या सजीवावर कशा प्रत्यक्षपणे जगतात. प्रत्यक्षपणेचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो सजीवावर म्हणजे काय, त्याच्या शरीरावर जगतात. त्याच्या शरीरावर जगतात. ओके, त्यांच्या शरीरावर जगतात. ओके, एक्झाम्पल बघा, एक तर ते शरीराच्या आतमध्ये असतात किंवा शरीराच्या बाहेर असतात. कळलं? म्हणजे बघा, मग परजीवी पण 2 प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. बघा, परजीवी 2 प्रकारचे आहे. एक तर ते शरीराच्या बाहेर असतात, एक तर शरीराच्या आतमध्ये असतात.
पण अवलंबून कसे आहेत, डायरेक्ट अन्न मिळवतात. ओके, एकतर इनसाइड बॉडी, एकतर आउटसाइड बॉडी. इनसाइड बॉडी म्हणजे जर शरीराच्या आतमध्ये असतील तर त्यांना म्हणतो आपण अंतपरजीवी. बघा, यांना म्हणतो आपण अंतपरजीवी. इंग्लिशमध्ये एंडोपॅरासाइट. बघा, एंडोपॅरासाइट. आणि जर शरीराच्या बाहेर असले त्याला म्हणतो आपण बाह्य परजीवी. बघा, बाह्य परजीवी, याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो एक्झोपॅरासाइट. कळलं तुम्हाला? मग मला सांगा किती प्रकारचे आहेत परजीवी? 2 प्रकारचे. येस. ओके, आतापासून लेक्चर रेग्युलर होईल. सोमवार ते शुक्रवार, शनिवार सुट्टी राहील. ओके, लेक्चर रेग्युलर होईल, डोंट वरी. सगळ्यांना क्लिअर आहे एवढा पार्ट? ओके, सगळ्यांना एवढा पार्ट क्लिअर आहे? बघा, मग आता लक्षात ठेवा. मला सांगा, मग तुम्हाला सांगता येईल का असे काही सजीव आहेत जे जगतात शरीराच्या आतमध्ये आणि बाहेर? तुम्हाला सांगता येईल का? मग आता बघा, शरीराच्या बाहेर डायरेक्टली कोण जगतो? ओके, मुलींनो, मातांनो, भगिनींनो, उवा, मुलांनो, दादांनो, ढेकून. बरोबर? बघा, उवा, ढेकून, मच्छर, जळू, लीच. बघा, मग यामध्ये काय येईल? याचं एक्झाम्पल काय येईल? बघा, याचं उदाहरण काय येईल? हां, ढेकून, उवा. नंतर काय येतं अजून? मच्छर, मॉस्किटो, लीच. बघा, जळू म्हणजे लीच. हे खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. तुला माहिती आहे का, जळू रक्त पितो. जर तुम्ही गेले समजा एखाद्या वनामध्ये किंवा जंगलामध्ये, जळू आपल्याला लागतं ना, रक्त पितात. सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, मग ते पण याच्यामध्ये येतं. बघा, मग हे जे जळू आहे हा रक्त पितो. मग आता आपण जर पाहिलं मॉडर्न सोसायटीमध्ये किंवा मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये चेहरा चांगला करण्यासाठी त्याला जळू लावतात. जळू स्किनच्या आतमधल्या भागाचं खराब ब्लड ॲब्झॉर्ब करून घेतात, त्यामुळे स्किन चांगली दिसते. म्हणजे एका प्रकारे ब्युटी थेरपीमध्ये याचा वापर सुद्धा होतो जळूचा. ओके, तुला पाहायचं का जळू पाहायचा का? लीच पाहायचा का? ओके, लीच पाहायचा का? लीच. चला आपण लीच पाहूयात. लीच. ओके, यूज ऑफ टेक्नॉलॉजी. लीच थेरपी है ना, लीच. बघा, लीच थेरपी काय असतं? लीच थेरपी. बघ, सगळ्यात पहिला पण लीच थेरपी. बघा, हे लीच आहेत, जळू. सगळ्यांना व्हिजिबल आहे का स्क्रीन? हां, बघा, हा लीच आहे, जळू. मग हा जळू असतो बघा, या जळूला असं हातावर, पायावर किंवा स्किनवर टाकतात आणि मग त्यापासून वापर होतो याचा थेरपी म्हणून सुद्धा, लीचचा. बघा, हे लीच आहेत. ओके, जळू असतो बघा हा. खूप लोकांनी पाहिला सुद्धा असेल. ठीक आहे, चला. लीच थेरपी इन आयुर्वेद असतं त्याचं नवीन ॲप्लिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, जाऊ द्या. समजलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आता एक एक्स्ट्रा पॉईंट नोट करून घ्या जो तुम्हाला कोणत्याच बुकमध्ये पाहायला मिळणार नाही. तो पॉईंट काय बघा, जळू हा रक्त पितो. बरोबर? पितो, रक्तावर जगतो. मग हे पण एक वेगळं पोषण आहे. याला म्हणतो आपण सॅग्वी होरस न्यूट्रिशन. काय म्हणतात? याला आपण म्हणतो सॅग्वी होरस न्यूट्रिशन. या जळू संबंधी अजून एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवा. हे जे जळू आहे बघा, या संबंधी रक्तावर जगणारे हा एक वेगळ्या प्रकारचं पोषण आपल्याला पाहायला मिळतं. याला म्हणतो सॅग्वी होरस. मी म्हणजे तो मराठीमध्ये सॅग्वी होरस पोषण. ठीक आहे, रक्तावर जगणारे. बघा, मग आता एक्स्ट्रा पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळाला. चला, नेक्स्ट मुद्दा संपला विषय. आता बघा, अंतपरजीवी. मला सांगा बरं, आपल्या शरीराच्या आतमध्ये कोण कोण जगतं? तर बघा, वेगळ्या प्रकारचे जंत, कृमी. याचं एक्झाम्पल काय बघायचं? उदाहरण, जंत. वेगळ्या प्रकारचे जंत म्हणजे कृमी, वॉर्म. त्यालाच कृमी असं म्हणतो, कृमी. त्याच्यावर स्पेशली यकृत कृमी, लिव्हर फ्यूक याच्यामध्ये येतो. ओके, त्याच्यानंतर आपल्या आतड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू असतात. हे सगळे आपल्या याच्यामध्ये येताना पाहायला मिळतात. टेप वॉर्म, हुक वॉर्म, राऊंड वॉर्म, जंत, हे सगळे याच्यामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळतात. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे? हां, मग मला सांगा, जनरली काय होतं? जनरली हे जे परिपोषण आहे, यामुळे काय होतं? काही सजीव दुसऱ्यावर जगतात, पण जगताना ते दुसऱ्यांना हानी करतात, त्यांच्यापासून रोग उत्पन्न होतात. मग हा फरक तुम्हाला कळला का पुरुष आणि परजीवी मधला? ठीक आहे, चला.
नेक्स्ट प्रकार बघा मृतोपजीवी. काही सजीव जे असतात बघा, काही सजीव काय करतात, हे मृत कार्बनी पदार्थांवर जगतात. पदार्थांना काय होतात, कुजवतात, सडवतात, त्यांना डिकम्पोज करतात. ओके, म्हणून यांना एक नाव, यांना म्हणतो आपण डिकम्पोजर. असं म्हणतो, डिकम्पोजर. ओके, यांना आपण म्हणतो विघटक असं म्हणतो. ते डिकम्पोज करतात. ओके, मला सांगा कार्बनी म्हणजे काय. कार्बनी म्हणजे सेंद्रिय, ज्याच्यामध्ये असतो कार्बन किंवा कोळसा. ओके, कार्बन किंवा कोळसा. मग तुम्हाला माहिती आहे का, वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये पण काय पाहायला मिळतो, कोळसा. लक्षात ठेवायचं, मृत वनस्पती आणि प्राणी, डेड प्लांट आणि ॲनिमल. ओके, बघा डेड प्लांट्स आणि ॲनिमल यांच्यावर जे जगतात, यांना जे सडवतात, त्यांना आपण म्हणतो सॅप्रोफाइट्स. लक्षात ठेवा. ओके, आणि जेव्हा यांना कुजवतात तेव्हा वातावरण स्वच्छ होते, म्हणून यांना म्हणतो आपण वातावरणाचे स्वच्छताकर्मी. हे वातावरणाचे स्वच्छताकर्मी आहेत. ओके, आणि याला इंग्लिशमध्ये शब्द आहे बघा स्कॅव्हेंजर ऑफ एन्व्हायरमेंट. स्कॅव्हेंजर सुद्धा शब्द यांना वापरतात. लक्षात ठेवा. आणि याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. ते उदाहरण आहे बघा बुरशी. याचं उदाहरण बघा, एकदम सिंपल आहे. बुरशी किंवा कवक. बुरशी म्हणजे फंगस, याच्यामध्ये येतं. बुरशी, फंगस, कवकांचे प्रकार वेगवेगळे, मायकोरायझा, असे वेगवेगळे एक्झाम्पल याच्यामध्ये पाहायला मिळतात. मशरूम म्हणजे कळलं तुम्हाला, मशरूम, आळंबी, सगळे याच्यामध्ये येतं. लक्षात ठेवा. बुरशी, कवक, ओके, मशरूम. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी, ज्याच्यामध्ये आपण मायकोरायझा शब्द आहे बघा. मग सोडून द्या, एवढं कळलं तुम्हाला. ठीक आहे. हे झालं मृतोपजीवी. कोणता शब्द महत्त्वाचा आहे, कार्बनी किंवा सेंद्रिय पदार्थ. कार्बनी, ज्यांच्यामध्ये कार्बन आहे. ओके, बघा द ऑर्गॅनिझम विच डिकम्पोजेस ऑर्गॅनिक मॅटर. काय शब्द इथे, शब्द बघा इंग्लिशमध्ये शब्द काय, ऑर्गॅनिक मॅटर. कार्बनी म्हणजे काय शब्द घ्यायचा बघा, ऑर्गॅनिक. बघा लिहून घ्या, ऑर्गॅनिक शब्द महत्त्वाचा आहे. ऑर्गॅनिक मॅटरला डिकम्पोज करतात. ठीक आहे, संपला विषय. नेक्स्ट आहे बघा. ओके, नेक्स्ट खूप महत्त्वाचं आहे बघा. नेक्स्ट तर ते आहे बघा आपलं कीटकभक्षी. आणि एक आहे बघा सहजीवी. सहजीवीचा काय अर्थ होता आपण हे नंतर बघू. मला वाटतं हे थोडं याला वेळ लागेल. आपण ते खाली बघा, आपण पहिले बघू कीटकभक्षी म्हणजे काय. आता बघा कीटकभक्षी म्हणजे काय, जे कीटकांना खातात अशा वनस्पती. मी असं म्हटलं का कीटकांवर जगतात, हो जगतात म्हणू शकतो, पण काय शब्द वापरायचा, कीटकांना खाता. एनगल्फ इन्सेक्ट्स. बघा ज्या वनस्पती कीटकांना खातात, कीटकांचं भक्षण करतात, कीटकांना जगतात म्हणू शकतो, इन्सेक्ट. ठीक आहे. पण आता मला सांगा, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आता 11 मुलं लाईव्ह आहेत. मला एक प्रश्न विचारायचा आहे, याच्यामध्ये एक्झाम्पल कुठले आहेत. आपण इथं खूपदा लक्षात ठेवले, वाचले. बघा याचं उदाहरण लक्षात ठेवा. याचं उदाहरण आहे पहिलं बघा, व्हीनस फ्लाय ट्रॅप. हे पहिलं एक्झाम्पल. सांगा अजून कुठलं आहे तुम्हाला माहित असेल एक्झाम्पल. ओके, कोणत्या वनस्पती कीटकांवर जगतात. बघा कोणत्या वनस्पती कीटकांवर जगतात. ओके, कोणत्या अशा वनस्पती आहेत ज्या कीटकांवर जगतात, मला सांगा. अशा कोणत्या वनस्पती आहे ज्या कीटकांवर जगतात, इन्सेक्टिव्हरस आहे. ठीक आहे. तर बघा आपल्याला माहिती आहे व्हीनस फ्लाय ट्रॅप आहे बघा. त्याच्यानंतर बघा, ओके लिहून घ्या. 2-3 एक्झाम्पल माझ्याकडे आहे, ते लिहून घ्यायचे तुम्हाला. 4-5 एक्झाम्पल आहे. 2 तर आपला पाठ आहे बघा. पहिला आहे व्हीनस फ्लाय ट्रॅप. दुसरा आहे बघा ड्रॉसेरा बर्मानी. लक्षात राहा, ड्रॉसेरा बर्मानी. ठीक आहे. नंतर लिहा नेक्स्ट एक्झाम्पल, युट्रिक्युलारिया. ह्याच्यामध्ये येतं. ओके, नंतरचं एक्झाम्पल लिहून घ्या. बघा मराठीमधून ऐकलं घटपर्णी. बघा नंतर बघा डिओनिया. हे लिहून घ्या, डिओनिया. ओके, आणि अजून एक्झाम्पल लिहून घ्या जे खूप महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, परीक्षेवर प्रश्न येऊ शकतो बघा, नेफेंथस. आता बघा, आता खरी थेअरी सुरू होते.
आता खरी थेरी काय बघा, मला सांगा, ह्या ज्या वनस्पती कीटकभक्षी आहे, ह्या कीटकांना खातात, त्या स्वयंपोषी असतात का? त्यांच्यामध्ये असते का हरितद्रव्य? तुम्हाला काय वाटतं? पहा, तुम्हाला काय वाटतं? पहा, तुम्हाला काय वाटतं? आता ऐका, ह्या स्वयंपोषी असतात, लक्षात ठेवा, यांच्यामध्ये हरितद्रव्य असतेच. ह्या स्वयंपोषीच आहेत बघा, ह्या स्वयंपोषी आहेत, ह्या आहेत. पण लक्षात ठेवा, हे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी काय असते, नायट्रोजनची कमतरता असते. नायट्रोजन कमतरता असते त्या जमिनीमध्ये. ओके बघा, हे ज्या ठिकाणी आहे त्या जमिनीमध्ये काय असते, नायट्रोजन डेफिशियन्सी असते, आणि ती ओव्हरकम करण्यासाठी ते कीटकांना खातात. कळलं सगळ्यांना? नायट्रोजनची कमतरता काय करतात, भरून काढण्यासाठी ती कीटकांना जगतात, आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो कीटकभक्षी. ते आहे स्वयंपोषीच, पण ज्या ठिकाणी ते आहेत वाळवंटामध्ये वगैरे, त्या ठिकाणी नायट्रोजनची कमतरता आहे, ती भरून काढण्यासाठी काय करतात, ते कीटकांना खातात. बाकी काही याच्यामध्ये एक्स्ट्रा पॉईंट नाही, लक्षात राहील तुमच्या. बाकी काहीच इथे एक्स्ट्रा पॉईंट नाही, हाच एक एक्स्ट्रा पॉईंट आहे. समजलं? आपण पाहू शकतो बघा, आपण पाहू शकतो इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. तुम्हाला दाखवतो बघा कसं असतं, कसे असतात ते बघा. इन्सेक्टिव्हरस प्लांट्स बघा, तुम्हाला दिसतंय? मला सांगा, जेव्हा मी तुम्हाला दाखवतो आता हे स्क्रीनवर, ते पाहून काय वाटतं, हे आहेत का हिरव्या रंगाचे? हो, आहेत हिरव्या रंगाचे. मग हिरव्या रंगाचे आहे म्हणजे याचा अर्थ काय, ते स्वयंपोषीच आहेत. पण काय होतं बघा, वातावरणामध्ये असणारे वातावरण बघा, हे व्हीनस फ्लायट्रापा, मी इथे लावतो व्हिडिओ बघा. पण लक्षात ठेवा, ठीक आहे, पण बघा, वातावरणामध्ये असणारे फोन नाही उचलला, ॲड लागते वेगळीच. ठीक आहे, चला व्हीनस फ्लायट्रॅप आपण बघूयात. चला, हा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो बघा कसं असतं बघा. Are you ready to start your journey to health? Take this quick quiz. Do you struggle with weight despite dieting? Are health issues like diabetes holding you back? चला बघा, दिसलं बघा, हे आहे व्हीनस बघा. बघा इथे हे प्लांट्स आहेत, ठीक आहे, ठीक आहे बघा, हा प्लांट्स आहे बघा. ते दिसलं तुम्हाला? म्हणजे मला तुम्हाला काय दाखवायचं होतं की सिंपल, की एका प्रकारे आपण असं म्हणू शकतो की हे अशा वनस्पती आहेत ज्या हिरव्या रंगाच्या आहेत, स्वयंपोषी आहेत त्या, पण ते कीटकांना खातात. पण आपण एक अळी टाकली होती, त्या कीटकांनी तशी अशी खेळली त्या व्हीनस फ्लायट्रॅपनी. तर काय होतं बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते कीटकांना काय खातात, सगळ्यात मेन शब्द आहे टू ओव्हरकम द डेफिशियन्सी ऑफ नायट्रोजन. म्हणजे नायट्रोजनची कमतरता त्याच्यामुळे भरून काढण्यासाठी ते काय करतात, कीटकांना खातात. बघा, मग आजचा हा पार्ट आपला संपला. आता याच्यामध्ये काय बाकी आहे आपलं, याच्यामध्ये आपलं बाकी आहे सहजीवी हा प्रकार बाकी आहे. सहजीवी प्रकार आपला संपला की नंतर याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची आपल्याला पाहायची आहे का, कोणत्या कोणत्या वनस्पती परजीवी आहेत हे पण आपल्याला पाहायचं आहे. मग ते आपण उद्या बघू, बरोबर. आता मला सांगा, हे जे मी लिहिलेलं आहे बघा, तुम्हाला PDF फॉर्ममध्ये मी उपलब्ध करून देतो लेक्चर नंतर, डोंट वरी. थोड्या वेळाने ते लेक्चर अपलोड होईल 12 वाजता. आणि ही PDF तुम्हाला सेम मिळेल, आणि हे PDF जी आहे तुमच्याकडे राहील. मग तुम्हाला एक अंदाज येईल की कशाप्रकारे आपण एक माइंड मॅप आपलं तयार होईल. ठीक आहे, चला. आय होप सगळ्यांना समजलं असेल. लेक्चर कसं वाटलं नक्की मला सांगा कमेंट करून. ठीक आहे. उद्यापासून आपण एक प्रॉपर एक रुटीन फॉलो करू व्यवस्थित. जेव्हा लेक्चर स्टार्ट झालं तेव्हा थोडासा 1-2 मिनटं मेडिटेशन करत जाऊ. सोडताना थोडंफार आपण 1-2 मिनटं डोळे बंद करून आपण आज काय शिकलो, जस्ट फक्त 30-40 सेकंदामध्ये काय शिकलो, हे गोष्ट ती गोष्ट. ठीक आहे, मग असं आपण जर केलं तर आपलं काम करता करता सुद्धा आपलं जे शिकलो आहे लक्षात राहील. चला, लेक्चर कसं वाटलं तुम्ही मला सांगू शकता. थँक्यू व्हेरी मच. जयश्री नवनाथ सर. उद्या भेटू बरोबर 11 वाजता. चालेल, थँक्यू व्हेरी मच. चला. आणि भरपूर मजा आपण करत जाऊ. बघा, आपल्याकडे यूट्यूबचा वापर करायचा. तुला मी आत्ताच बघा यूट्यूबवर पटकन 2 मिनिटात दाखवल्या गोष्टी, शिकलं, दाखवलं. तुम्ही जेव्हा एक्झाममध्ये जाल
तेव्हा तुम्हाला आठवलं सरांनी दाखवलं होतं यूट्यूबवर, ते मग एक व्हिडिओ आला, तो माणूस आला होता फॉरेनचा वगैरे असं. तर हे याला म्हणतो लिंकिंग. हे लिंकिंग खूप गरजेची आहे अभ्यास करताना. लिंकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर तुम्ही एक्झाम तुमच्या अभ्यासाला लिंक करू शकले तर गरज पडत नाही लक्षात ठेवण्याची. ठीक आहे, चला थांबूयात आपण मग. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद. कोणाचे काही प्रश्न आहेत का? काही प्रश्न असतील तर मला सांगा, मी एक मिनिट आहे अवेलेबल अजून. ओके, ठीक आहे, थांबूयात आपण मग. थँक्यू व्हेरी मच.